नागपुरातल्या नेहरू पुतळा चौकात मारबत पाहण्यासाठी आलेल्या दोन गटात धक्का लागण्याने मोठा वाद झाला। यानंतर एका टोळीनं दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं। या प्रकरणी 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। इतर तिघांचा शोध सुरू आहे। मारबत उत्सवानिमित्त नागपुरातील कानाकोपऱ्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मात्र लकडगंजच्या नेहरू पुतळा चौकात पहाटे घडलेल्या या घटनेनं पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार ऋतुज महाजन हा त्याचा मित्र लकी सोबत काळी मारबत पाहण्यासाठी त्वरित आला होता। मंगळवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास ठक्कर गावातील गुन्हेगार काळी मारबत पाहण्यासाठी त्वरित पोहोचले। यावेळी धक्काबुक्की झाल्यानं दोन्ही गटात वाद झाला। या वादातून आरोपी रौनक समुद्रे, अभय हजारे, नकुल गावकर तसंच त्यांच्या 6 साथीदारांनी ऋतुज आणि लकी यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं। घटनेच्या वेळी नेहरू पुतळा चौकात काही काळ खळबळ उडाली होती। पोलिसांनी दोन्ही भावांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला। त्यानंतर पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांसह 6 जणांना अटक केली। याच प्रकरणातील इतर 3 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। अभय हजारे नावाचा गुन्हेगार एमपीडीए मधून 4 महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आल्याचं सांगण्यात येत आहे। तिथं काळी मारबतीचा कार्यक्रम बंधण्यासाठी याच्यातील फिर्यादी ऋतुज महाजन हे आणि त्याचे मित्र लक्की नानूरकर असे आले असता त्यांच्यात दुसऱ्या गटातील आरोपींनी अभय हजारे, रौनक समुद्रे, नकुल गावकर, तनिष राजबाई इथे यांनी गैरकायद्याची मंडळी मिळून त्याच्यासोबत 10 ते 12 लोक होते अशी माहिती मिळालेली आहे। यांनी त्यांना लाठीकाठ्याने मारहाण केली। त्याबाबत आपण कलम 333/24 अपराध नंबर, कलम 118, 118(2), 189(4), 190, 191(3) BNS तसेच कलम 425 भागाप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे।